गोष्टीचं नाव 53 थर्गोपेट. एक एक माणसं विशिष्ट काम करण्यासाठीच जन्माला आली आहेत असं वाटत असतं. विक्रम होता, त्याला गप्पा मारायची, लोकांशी बोलत बसायची, माहिती काढायची फार सवय. ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी शोधत होता. एकदा मार्केटात गेल्यावर फळवाल्याशी बोलायला लागला. त्याच्या मागे सावंतसाहेब होते. काय गप्पा चांगल्या चालल्यात, चल माझ्याबरोबर त्या श्रीराममध्ये बस. विक्रमला कळेना हे काय. गेले आणि दो स्पेशल लाव म्हणून ऑर्डर दिली. मग चहा आल्यावरती गप्पा सुरू झाल्या. मग विक्रमला काय काय आवडतं आहे, काय काम करतो, नोकरी आहे का. नोकरी नाही, नोकरी शोधतो. ठीक आहे म्हटलं, आमची कंपनी आहे, पशुपक्ष्यांची खाद्य तयार करते, प्राण्यांचे खाद्य तयार करते आणि त्या ऑर्डर येतात त्या सप्लाय करायच्या. 5,000 रुपये पगार, बाहेर गेलास तर 200 रुपये भत्ता, करशील का. करतो की म्हटलं. नोकरी सुरू झाली. गावातल्या ऑर्डर घेतल्या आणि कॉन्फिडन्स आला. एकदा ऑफिसमध्ये कुमार साहेब एक येऊन गेले, त्यांची ओळख करून दिली. आणि काही दिवसांनी सावंतसाहेबांनी 2 बॅग मोठ्या या विक्रमच्या हातात दिल्या. पत्ता लिहून घे म्हण, 53 थर्गोपेट बंगलोर. मग तिथं जाऊन या बॅगा देऊन ये म्हण. काय ओळख नाही, कोणाला द्यायच्या काय नाही. बॅगा घेतल्या, बंगलोर गाडीत बसला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उतरला. तिथं सगळं कानडीचं वातावरण. एक टॅक्सीवाला धरला, त्याला थोडंसं हिंदी कळत होतं. 53 थर्गोपेट मालूम आहे की. थर्गोपेट मालूम आहे, 53 मालूम नाही. मग टॅक्सीत बसला, थर्गोपेट फिरवला, पण काय 53 दिसायला पत्ता नाही. परत एकदा वळताना कुमार हाऊस म्हणून एक दिसलं, तिथं थांबवला आणि बॅगा घेऊन आत गेला. तिथं कुमारसाहेब होतेच. सावंतसाहेब से आहे क्या. हां. विक्रम आहे क्या तू. हाँ, ये बैग दिल्या. वो रेस्ट हाउस में रहने का इधर, कल सुबह गाडी आहे. त्याला पैसे दिले. रात्री जेवण झालं. सकाळी उठून विक्रम मजेत आपल्या गाडीत बसला बंगलोरच्या परत. आला गावाकडं. दुसऱ्या दिवशी सावंतसाहेबांना भेटला. झालं काम, हा रिपोर्ट. हां, फोन आलता कुमारसाहेबाचा. मस्त काम केलास बघ, तुझी नोकरी पक्की. अहो नोकरी पक्की ठीक आहे, पण ते कुमार हाऊस 53 सापडलं नसतं तर किती दिवस शोधत बसलो असतो मला माहिती नाही बाबा.